नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वराज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे झटपट असा फ्राय राईस, जो आपण मुलांना पण देऊ शकतो टिफिनला. खूप छान लागतो, करायला तर खूप सोपा आहे. याच्यासाठी मी बीन्स घेतलेले आहे, मक्याचे दाणे आहेत, कांद्याची पात आहे, हाताचाच कांदा आहे, गाजर आणि कोबी, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हे अद्रक आणि लसूण मोठा मोठा कापून घेतलेला आहे, नंतर थोडा चिचलेला आहे. आणि हा भात घेतलेला आहे, हा पहा. आणि हा फ्राय राईस मसाला घेतलेला आहे शेजवानचा. आणि भात कोणताही चालेल, फक्त तो असा सुट्टा सुट्टा झालेला पाहिजे. चला कृती करूया. गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. आता याच्यामध्ये लसूण आणि आलं टाकून घेऊया. आपण याच्यामध्ये तेल किंवा बटर पण टाकू शकतो. बटरने जरा भाज्या टाकून घेऊयात. भाज्या स्वच्छ धुवून चिरून घेतलेल्या आहेत. आणि आता आपण याला 4-5 मिनिटं शिजवून घ्यायचं. पूर्णपणे भाज्या आपण शिजवून घ्यायची नाही, अर्धवट अशा आपण भाज्या शिजवून घ्यायच्या. आता याच्यावर झाकण ठेवून मी 4-5 मिनिटं भाज्या वाफवून घेते. 4-5 मिनिटे झालेली आहेत. आपल्या भाज्या छान अशा अर्धवट अशा शिजलेल्या आहेत. आपण याच्यामध्ये ओला वाटाणा किंवा शिमला मिरची, जे आपल्या आवडीच्या भाज्या असतील त्या आपण याच्यामध्ये टाकू शकतो. आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, कारण त्या मसाल्यामध्ये पण मीठ असतं आणि आपण भात बनवलाय त्याच्यामध्ये पण मीठ आहे. त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण भाजीपुरतंच टाकायचं. आता मी याच्यामध्ये भात टाकून घेते. मसाला टाकून घेऊयात. मिक्स करूया. आता मी याच्यामध्ये थोडंसं बटर टाकून घेते आणि मिक्स करून घेऊया. दोन 3 मिनिटं झालेली आहेत. हा पहा, आपला फ्राय राईस तयार झालेला आहे. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. आता मी याला काढून घेते. हा पहा, आपला फ्राय राईस तयार झालेला आहे. किती छान असा झालेला आहे आणि एकदम मोकळा मोकळा असा झालेला आहे. जर का माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.